सो आता आपण काय बघणार आहोत, तर हा जो नॉर्मल प्रोसेस आहे हा प्रोसेस इंडस्ट्रीज मध्ये फॉलो केला जात नाही. बट येस, तुम्ही प्रॅक्टिससाठी तुमच्या सिस्टम मध्ये काम करू शकता या पद्धतीने. पण इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने काम केलं जाते, तर इंडस्ट्रीमध्ये आपली रेपॉझिटरी सर्वात आधी इथे क्रिएट केली जाते गिटहबवर. काय करावं लागतं, गिटहबवर आधी रेपॉझिटरी क्रिएट केली जाते आणि ती रेपॉझिटरी देन आपल्या सिस्टम मध्ये घ्यावी लागते. कळलं? आता ही रेपॉझिटरी क्रिएटेड आहे आपल्याकडे असं कन्सिडर करू. कळलं का? किंवा एक न्यू रेपॉझिटरी क्रिएट करू. न्यू रेपॉझिटरी आपल्या बॅचच्या नावाने क्रिएट करायची आपण. सो रेपॉझिटरीज अँड हिअर यू कॅन सी न्यू. ठीक आहे, दिसतंय न्यू रेपॉझिटरी. इथे ऑप्शन देणार, आपण नाव देणार आपल्या बॅचचं बॅच 20. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जे काही कामं करणार ह्या रेपॉझिटरी मध्येच करणार आणि ही रेपॉझिटरी आपल्याला प्रत्येक वेळेस यूज करायची आहे असं कन्सिडर करून चला. ठीक आहे. सो ही रेपॉझिटरी आपण इथे क्रिएट करतोय. देन त्यानंतर इथे डिस्क्रिप्शन द्यायची असेल द्या. याला काय करायचं आहे, तर याला पब्लिक ठेवायचं आहे मला किंवा प्रायव्हेट ठेवायचं आहे. आता ऑप्शन बघा, पब्लिक आणि प्रायव्हेट हे का बरं यूज असतात त्यामध्ये. पब्लिक मीन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड कोणी पण यूज करणार. प्रायव्हेट मीन्स प्रायव्हेट म्हणजेच मी माझी रेपॉझिटरी आहे, ज्यांना ऍक्सेस द्यायचा आहे त्यांनाच ऍक्सेस देणार प्रायव्हेटली. ठीक आहे. पूर्ण दुनिया ऍक्सेस करेल का? नाही. सो गो विथ द पब्लिक वन. प्रायव्हेट रेपॉझिटरी पण तुम्ही जाऊ शकता जर लिमिटेड कंटेंट आणि लिमिटेड लोकांनाच परमिशन द्यायची असेल तर. क्लिअर? आता ते कसं करणार सर, ऍक्सेस कसं देणार सांगतो थोडं, वेट. ठीक आहे. सो स्टार्ट विथ टेम्पलेट, नो टेम्पलेट, बाकी ह्या गोष्टी डिफॉल्ट मध्ये ठेवायच्या आहे आणि सिंपल काय करायचं, क्रिएट करायचं. आली रेपॉझिटरी. रेपॉझिटरी आल्यानंतर तुम्ही काय करता, इथे स्टार्टिंगला काहीही डेटा आहे का यामध्ये, नाहीये. तर इथे तुम्हाला दिसतंय फक्त तो काय, क्विक सेटअप इफ यू आर डन विथ द काइंड ऑफ दिस बिफोर. सो सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, हा जो URL आहे हा कॉपी करायचा आहे आणि एक कमांड. आता हे आपल्या लॅपटॉप मध्ये आहे का, ही रेपॉझिटरी आपल्या लॅपटॉप मध्ये आहे का, नाही. तर आपल्या लॅपटॉप मध्ये कसं घ्यायचं, तर त्यासाठी डेस्कटॉपवर घेऊ आपण. त्यासाठी मला काय करावं लागेल, गिट बॅश किंवा हा जो गिट बॅश आहे इथून मी डेस्कटॉप मध्ये रिटर्न येतो. आलोय. ठीक आहे. आता इथे माझ्याकडे अशी कुठली रेपॉझिटरी आहे का जी आपण आता क्रिएट केली आहे, B20 आहे का, अशी नाहीये. तर ती रेपॉझिटरी आपण आपल्या सिस्टम मध्ये घेणार. सिस्टम मध्ये कशी घ्यायची, तर सिंपल इथे बघा एक कमांड यूज करायची आहे, git clone. काय कमांड यूज करणार, git clone आणि आपल्या रेपॉझिटरीचा URL. ठीक आहे. देन त्यानंतर काय करणार, एंटर करणार, बस. आली का, क्लोनिंग इनटू अपेयर टू बी हाव बॅच 20. येस. सी काय म्हटलंय त्यांनी, क्लोन तर केलंय. क्लोन म्हणजेच काय असते, एक्झॅक्ट कॉपी. करेक्ट. क्लोन मीन्स एक्झॅक्ट कॉपी आणि यू अपियर्स टू हॅव द क्लोन अँड एम्प्टी रेपॉझिटरी. सो इथे बघा हा दिसतो इकडे आलेला लेफ्ट हँड साइड मध्ये बॅच 20 दिसतंय. तर आता तिथे जा. तो ऍक्च्युली काय आहे, आता रेपॉझिटरी आहे. कुठे क्रिएट केलेला आहे, गिट मध्ये. आपल्या लॅपटॉप मध्ये क्रिएट केला का त्याला, नाही. आणि त्याला घ्यायचं कसं, गिट क्लोन. कळलं का मन? ओके. तर आता इनिट केलं का आपण, नाही. आपण काय केलंय, क्लोन केलं आहे. कुठून, गिट हब वरनं. समजलं? हा. सो इथे आता चेक जाऊ आपण त्या रेपॉझिटरी मध्ये, BATCH batch 20. एंटर. हिअर यू कॅन सी वी आर इनसाइड दी बॅच 20 आणि इथे पण आपल्याला काय दिसत आहे, मेन म्हणून काही दिसत आहे. बरोबर. आता हे काय असतं आपण बघू. एवढं क्लिअर झालं. ओके. सो नाव हा फ्लो तुम्हाला रेग्युलर बेसिसवर यूज करायचा असतो.
रिपॉझिटरी कुठे क्रिएट करायची? गिटहब मध्ये, आणि तिला आपल्या लॅपटॉप मध्ये घेऊन यायचं. क्लिअर झालं? हा. आता या रेपॉझिटरी मध्ये आपल्याला काम करायचं आहे, तर गिट नाही, फाईल क्रिएट करा एखादी, काय आणि F1 समथिंग, एंटर, हॅलो गिटहब. ठीक आहे. अँड देन सिंपल कंट्रोल D झाला, आपला एक फाईल बनलेला आहे. ls आलाय फाईल एक. अगेन सेम प्रोसेस करायची आहे. git स्टेटस आहे, git add गेलाय स्टेजिंग मध्ये, git commit -m GitHub रेपो समथिंग. ठीक आहे. एंटर झाला. तुम्ही आता कॅट केलं आणि सिग्नल रिडायरेक्टली देऊन मेसेज दिला ना, मग आता परत का मेसेज येता? ऐका तिचं. आणि हा मेसेज कशाचा आहे? हा फाईल मध्ये जात नाहीये मेसेज. हा मेसेज आपल्या आयडेंटिफिकेशन साठी आहे की आज आपण काय केलंय. आणि इथे जो आपण डेटा टाकला या फाईल मध्ये, हा या फाईल वनच्या आतमधला डेटा आहे. फाईल मध्ये आपण डेटा लिहिलेला आहे आणि आपलं काम संपलं. आता त्या फाईलला कुठे सेव्ह करायचं आहे? गिटहब मध्ये. तर सेम प्रोसेस यूज करणार आपण, git add. ठीक आहे. git add केलं, देन त्यानंतर आपण काय करणार? git commit करणार. आणि कमिट करताना आपल्याला त्याला आयडेंटिफिकेशन साठी मेसेज द्यायचाच आहे ना. कळलं? कन्सिडर करा ही फाईल काय? एम्प्टी फाईल आहे, काहीच नाही त्याच्यात, आणि तुम्ही प्रोसेस केली आहे. कळलं? मग त्या फाईल मध्ये जर डेटा आहे तर तो डेटा जाणार की नाही? मग तुम्ही त्या फाईल मध्ये डेटा ऍड केला. तुमचं नाव गाव वस्तू प्राणी तुम्ही याच्यात लिहिलेलं आहे या फाईल मध्ये. आलं लक्षात? मग त्या फाईल मध्ये तुमचं नाव गाव वस्तू प्राणी लिहून झाल्यानंतर तुम्ही तिला सेव्ह तर करणार. तर तेच केलंय आपण इथे. नाव गाव वस्तू प्राणी लिहिल्यानंतर त्या फाईलला सेव्ह करतोय. बट ते होय कुणाचं नाव गाव, नाव कुणाचं आहे तिथे हे इथे सांगितलं आपण. आयडेंटिफिकेशन इन कमिट. क्लिअर झालं? ओके. सो हा फ्लो समजलाय. नेक्स्ट आता बघा, प्रत्येक वेळेस आपण काय करतोय? गिट पुश करतो ना, पुश करतो आणि काय करणार? आपल्या URL देणार इथला हा वाला. याला रिफ्रेश करा. आपली फाईल इथे यायची आहे अजून, तो पुश करायचा आहे आणि हा URL इथे काय करतो आपण? कॉपी करतो या पद्धतीने. ठीक आहे. बट ऍक्च्युली आता नेहमी आपल्याला हा URL मिळेल का? गिटहब अकाउंट आपण ऍक्सेस करून राहिलोय तर आपल्याला मिळतोय. बट एखाद्या वेळेस ठीक आहे गिटहब आपण ऍक्सेस नाही करत आहोत, पण तरी सुद्धा आपल्याला डेटा ऍड करायचा आहे ना त्यामध्ये, पण हा URL पाहिजे राहील. प्रत्येक वेळेस URL तर अवेलेबल नाही राहणार. मग काय करायचं? तर हा या URL ला आपण काय करू शकतो? एक एलियास क्रिएट करू शकतो. आता एलियास क्रिएट करण्यासाठी काय कमांड यूज करावी लागेल? तर git remote. हा कुठला आहे? रिमोट मधला आहे. हा जो URL आहे हा कुठला आहे? रिमोटचा आहे ना, गिटहबचा आहे ना. तर याचा एक एलियास क्रिएट करायचा. आता त्याची कमांड आहे git remote add. git remote add हा URL घ्यायचा आणि याला जो एलियास तुम्हाला क्रिएट करायचा आहे तो क्रिएट करायचा. कमांड कशी आहे? सो सी हिअर. कुठे टाकली आहे मी कमांड? हा हिअर. कोणती कमांड यूज करणार तुम्ही? git remote add. सर्वात आधी एलियास लिहिणार, जे बी तुम्हाला त्या URL साठी छोटस नाव द्यायचं असेल ते. कळलं? URL आहे मोठी, त्याचा छोटासा एलियास क्रिएट करायचा. एलियास माहिती आहे ना? एलियास माहिती की नाही? एलियास नाही आयडिया?
आता जसं अंकिता नाव आहे मोठं, अंकु म्हणता का एखाद्या वेळेस? हे अंकु जे आपण केलेलं आहे हे काय आहे? तो पण हा, तर तो पण नेम क्रिएट करतोय आपण. काय करतोय? तो पण नेम, नाही तर निकनेम. निकनेम क्रिएट करतोय. मोठ्या नावाचं छोटं निकनेम क्रिएट करतोय, एलियास क्रिएट करतोय. लिनक्स मध्ये शिकल्यात तुम्ही लोक, कशी करताय? ठीक आहे. तर आपल्याला URL आणि URL मध्ये इथे काय द्यावं लागेल? URL च्या आधी एलियास. तर इथे बाय डिफॉल्ट जो एलियास असतो तुम्ही कुठलाही देऊ शकता. टायगर अशा पद्धतीने, टायगर छोटंसं नाव आणि त्या टायगरचं नावामध्ये काय राहणार? आता ही पूर्ण URL राहणार. कळलं? तुम्ही लिनक्स मधला एलियास वाला टॉपिक कव्हर अप करून घ्या. कमांड आहे ती. शॉर्ट फॉर्म क्रिएट करायचा कमांड आहे लिनक्स मधला. तर तुम्हाला करावं काय लागणार आहे? गिट पुश नाही, सॉरी, गिट रिमोट ऍड आणि रिमोट ऍड मध्ये टायगर आणि तुमच्या गिटहबचा URL. कळलं का? देन तुमचं काय होईल? एक टायगर नावाचा हा एलियास राहणार, यामध्ये पूर्ण URL समाहित राहणार. समजलं? देन जेव्हा पण तुम्ही पुश करणार तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? गिट पुश. आता इथे URL द्यायची गरज राहील का? नाही. इथे काय द्यावं लागेल? करेक्ट. कळलं? आता हे प्रोसेस कधी करायची? जेव्हा तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये एक रेपॉझिटरी क्रिएट करताय तेव्हा करायची. म्हणजेच ही जी आपली डेमो रेपॉझिटरी आहे ना, demo-git आपण क्रिएट केलेली, यामध्ये आणि या रेपॉझिटरी मध्ये इकडे जे आपण यूज करायचो, तर इथे तुम्ही करून बघा कशासाठी? गिट रिमोट ऍड एलियास URL, देन तुम्ही पुश करून बघा. ठीक आहे. बट जर आपण गिटहब मध्ये करून बघितलं, गिटहब मधून रेपॉझिटरी क्रिएट करून आपण आपल्या सिस्टम मध्ये जर घेऊन येतोय, तर आपल्याला याचा एक बाय डिफॉल्ट एलियास क्रिएटेड मिळतो. बाय डिफॉल्ट एक एलियास क्रिएटेड मिळतो. इथे URL टाइप करायची गरज नाही. गिट पुश ओरिजिन. एलियास काय असतो? ओरिजिन. सगळीकडे कुठे पण जा, नाव काय राहणार? URL तुमच्या URLचं नाव काय राहणार? गिट पुश ओरिजिन. ओरिजिनच लिहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. बाय डिफॉल्ट असतो, बट तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काय यूज केलं आहे ते डिपेंड करेल. तर आता हे ओरिजिन म्हणजेच काय? बॅच 20 कुठून? गिटहब मधनं. काय आहे त्यामध्ये? हा URL. आलं लक्षात? हा. सो गिट पुश ओरिजिन. आणि इथे मला हे काय दिसतंय? मेन. तर मी इथे मेन लिहिणार. कळलं? एंटर. सी काय झालंय? गेट पुश ओरिजिन मेन. मला URL द्यायची गरज पडली का? नाही. तर आता पूर्ण डेटा आपला काय झाला आहे? आपल्या या बॅच 20 मध्ये आलेला आहे. सो यू कॅन सी F1 इज नाव इनसाइड दी बॅच 20. कळलं? ओके. सो असं या पद्धतीने तुम्हाला वर्क करायचं असते. या गिटहब मधनं जर आपण रेपॉझिटरी क्रिएट केली तर आपल्या सिस्टम मध्ये घेऊन येणार आणि पूर्ण फ्लो या पद्धतीने काम होईल. क्लिअर? ओके. ठीक आहे. गेन आपण स्टॉप करू.